स्वामी भक्त हो. जेव्हा आपण स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा महाराज काय करतात, आपल्या मार्गात भोग आणतात आणि ते भोग आपल्याला भोगूनच संपवावे लागतात. ज्याप्रमाणे सोनं आपण भट्टीत टाकतो आणि गाळतो तेव्हा शुद्ध सोनं उरतं, त्याचप्रमाणे जेव्हा कर्माचे भोग भोगून जेव्हा तो भक्त उरतो तेव्हा तो श्री स्वामी भक्त म्हणून ओळखला जातो. एक लक्षात घ्या, स्वामींनी आपल्याला भरभरून दिलंय, त्यामुळे कर्माचे भोग आपण भोगतो तेव्हा स्वामींना म्हणू नका की स्वामी माझ्यावर खूप संकट आहे, प्रॉब्लेम आहे, मला यातून बाहेर काढा. तर स्वामींनाही प्रार्थना करा की मी हे जे भोग भोगतोय ते भोगण्यासाठी मला समर्थपणे तुम्ही ताकद द्या. कारण जसा कर्करोगाची गाठ काढल्याशिवाय कर्करोग बरा होत नाही, त्याप्रमाणे कर्माचे भोग भोगल्याशिवाय आपण देखील मुक्त होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, स्वामी कृपा आपल्यावर अखंड आहे. त्यामुळे स्वामींकडे मागताना फक्त एवढंच मागा की स्वामी मी तुमचा बाळ आहे, कसाही असलो तरी मी तुमचा आहे.